बघा आपली गंगा कशी उड्या मारायला लागली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी गेलो कामावर आणि कामावर आज होतं पुट्टीचं काम आणि केली बघा मशीन चालू आणि मशीनवर पुट्टी कालवायला चालू होतं मित्रांनो. नंतर मग हे बापू आपले पेंटर पुट्टी भरायला लागलेत. मी पण मग खालच्या साईडला पुट्टी भरत होतो बघा मित्रांनो. आणि कसं आहे आपल्याला बऱ्यापैकी काम जमायला लागलंय आता पुट्टीचं. मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम केलं मित्रांनो. नंतर आलो घरी. आपल्या गंगाला पाणी दाखवत होतो मित्रांनो. तर गंगा मारायला लागली उड्या. लय दिवस झालं गंगाच्या जवळ गेलो नव्हतो. गंगाच्या अंगावरून हात फिरवला नव्हता. मग गंगा म्हणत होती माझ्या अंगावरून हात फिरवा जरा. मग जरा त्याची मालिश केली, जरा अंगावरून हात फिरवला गंगाच्या आपल्या. आणि मग नंतर चैतन्य आलता. चैतन्यासोबत गेलो श्री लक्ष्मणदास महाराज यांच्या मठामध्ये. आणि मठामध्ये गेल्यावर महाराजांचं केलं मनोभावे दर्शन. दर्शन एक नंबर झालं. तिथून आलो शुभमच्या दुकानात. शुभमच्या दुकानात आलो. शुभमची गाडी घेतली, कुल्फी खाल्ली तिथं. मग नंतर आलो घरी मित्रांनो. जेवण केलं. जेवण करून निघालो दाद्याच्या दुकानात. दाद्या दुकानात पोचल्यावर पोरं म्हणली चला गणेशच्या इकडं काहीतरी सांगतो गार. मग गणेशच्या इथं गेलो. तिथं चैतन्याशी शेजारी दुकान आहे. चैतन्य आलता, शुभम आलता. सर्वजण गप्पा मारत निवांत झोपलो. तिथून आलो आपल्या आकाश सगरेच्या दुकानात. आकाश सगरेच्या दुकानात घेतलं पान मित्रांनो. आणि पान भारी केलं तर बरं का. आकाशने एक नंबर लागलं आणि खाल्लं सर्वांनी. मी पण खाल्लं पान आणि तिथून निघालो दर्शनासाठी पंढरपूरला. मग पंढरपूरला निघालो गाडीवर. 6 जण होतो आम्ही. मग हो का शुभम गर्दीतनं गाडी कशी पळवतोय. आणि गर्दी पण भरपूर आहे कारण अधिक महिना चालू आहे मित्रांनो आणि भाविक भरपूर असतात. रात्रीच्या 11 वाजल्या होत्या तरी पण गर्दी भरपूर होती, तुम्ही बघू शकता. आता आलो होतो नामदेव पायरीला. मग गाड्या पार्क केल्या आणि दर्शन घेतलं मुखदर्शन विठ्ठलाचं. आणि मित्रांनो दर्शनासाठी आलतो. दर्शन आता रात्रीचे 11 वाजलेत आणि दर्शनाची रांग गोपाळपूर पर्यंत आहे कारण अधिक महिना चालू आहे. त्यामुळे पंढरपुरात बघू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे मित्रांनो. आणि आम्ही आता आलतो. आल्यावर मग आम्ही मुखदर्शन घेतलं आहे मंदिरापाशी आणि आता नामदेव पायरीला आहे. तर सर्व मित्रमंडळी मित्रमंडळी सर्व आहेत. सर्वांनी दर्शन घेतलं आहे. तरी शुभम गोरे, ही चैतन्य जगदाळे, ही दाद्या राऊत, ही चैतन्य पोरे, ही वैभव नवरे. मित्रांनो तुमचं मुखदर्शन कसं झालं जरा सांगा मित्रांनो. एक नंबर मस्त वाटलं. एक नंबर झालं. मस्त, मन प्रसन्न झालं. स्वर्गात आल्यासारखं वाटलं. एकच नंबर. मित्रांनो प्रसन्न झालं. बोला पुंडलिका वरदे हरे ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. मग दर्शन झाल्यावर तिथून जाताना वैभव म्हणला चला दूध सांगतो. मग दूध पिण्यासाठी आम्ही आलो. इथंच महाराजांच्या पुतळ्या शेजारी इथं दुधाचा गाडा असतो मित्रांनो. आलो मग दूध घ्यायला चालू होतं. मग वैभव करायला लागलेला पेमेंट. आज वैभवनं दिली होती पार्टी. वैभवला काय खुशखबर होती काय माहिती मित्रांनो. वैभव हो पेमेंट झालेलं आहे. तर सर्वांना दूध घ्यायचं चालू होतं. मग सर्वजण खालीच बसलो बरं का. आम्ही काय लाजत नाही काय नाही. कसं गावाकडची माणसं आम्ही, काय लाजत नाही काय नाही. निवांत बसलो तिथं. बसून दूध प्यायचं चालू केलं. आणि बघा घे काय दूध गरम जे होतं, पोळायला लागलं, चटकं बसायला लागलं. वैभववर आजचा स्पॉन्सरशिप आहे वैभवकड. वैभवनं सांगितलेलं हे मसाले देऊन आणि आज ग्लास ग्लास फुल भरलेच बघा. हाफ नाही फुल सांगितलंय कारण वैभवला काय तर खुशखबर मिळाली होती. त्यामुळे वैभवनं आपल्याला दूध सांगितलंय मित्रांनो. तर आता एन्जॉय करत आहे. गरम गरम दूध पोळत आहे, चटक बसत आहे, एन्जॉय करत आहे, दूध पित आहे. तुम्ही पण घरी निवांत झोपून घ्या. दर्शनाला येऊ नका आमच्या नाही आला तर तुम्हाला असंच असतं मित्रांनो. येत जावा जरा दर्शनाला, देवाचं दर्शन घेत जावा. असं जरा काय तर गार गरम काय तर प्यायला मिळतं मित्रांनो. तुम्हाला आलं तर तेवढं तर प्यायसाठी तर या दर्शन देवाचं राहिलं लांब. धन्यवाद. बघायचे व्हिडिओ काढू चालू केला लगे बसलेलं उठले. माहित आहे तू पंतकृपामध्ये कामाला वैभव पण बसलाय. सगळी आम्ही तळागाळातली माणसं बघा, गावाकडची माणसं. त्यामुळे आम्ही काय बसायला आलो नाही. रोडवर बसले दाद्या बघा. सर्वांची चेष्टा मस्करी झाली आणि तिथून घरी आलो. चौकात बसलो निवांत. तुम्ही पण झोपून घ्या. धन्यवाद.